हे एव्हरीवन, तर आजच्या कुकिंग व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पावसाळ्यामध्ये हमखास बनणारी खेकड्यांच्या रश्श्याची रेसिपी, माझी रेसिपी। तर या व्हिडिओमध्ये मी अशी एक गोष्ट दाखवणार आहे ज्यामुळे आपला खेकड्यांचा जो रस्सा आहे त्याची टेस्ट नेक्स्ट लेवल छान बनते। चला तर मग सुरुवात करूयात। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आजचा कुकिंग व्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण आजच्या कुकिंग व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय टेस्टी खेकड्यांच्या रश्श्याची रेसिपी। आज मी 1 किलो खेकड्यांचं कालवण बनवणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी खेकड्या व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि या मोठ्या आकाराच्या खेकड्या आहेत। तर या खेकड्या स्वच्छ करताना मी याचं मांद सुद्धा बाजूला काढून ठेवलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। हे पहा, हे आहे या खेकड्यांचं मांद म्हणजेच क्रॅब फॅट। तर हे मी कसं काढलं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते। तर इथे आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे अर्धी वाटी खोबरं मी खिसून घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे हे। त्याचसोबत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा, अर्धा टोमॅटो आणि स्वच्छ धुतलेली फ्रेश कोथिंबीर आहे। त्याचसोबत इथे मीडियम साईजचे 3 कांदे मी घेतलेले आहेत, ते आपल्याला भाजून घ्यायचे। या पदार्थांपैकी खोबरं आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे थोड्याशा तेलामध्ये, आणि कांदे मी डायरेक्टली गॅसवर भाजून घेणार आहे। त्याआधी मी तुम्हाला खेकड्यांचं मांद कसं काढतात ते दाखवते। माझा मोठा भाऊ मला हे करून देतो नेहमीच। तर पहा, खेकडी ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये जो पिवळा भाग दिसतोय तुम्हाला ते आहे खेकड्यांचं मांद म्हणजेच क्रॅब फॅट। तर ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये। पावसाळ्याच्या दिवसामध्ये खेकड्यांमध्ये मांद भरपूर प्रमाणात असतं। तर पहा, तो अशा पद्धतीने ते सेपरेट करत आहे आणि या मांद्यामुळेच आपलं जे खेकड्यांचा रस्सा असतो तो खूप जास्त टेस्टी बनतो। तर ही प्रोसेस तुम्ही नक्की करा जेव्हा तुम्ही खेकड्या बनवताल तेव्हा। तर पहा, भरपूर जास्त याच्यामध्ये मांद दिसत आहे आणि त्याचसोबत या दिवसांमध्ये खेकड्यांमध्ये अंडी सुद्धा असतात। तर पहा, आता मी तुम्हाला दाखवते, ही जी ऑरेंज कलरची दिसत आहेत, नारंगी कलरची, ती आहेत खेकड्यांची अंडी। यामध्ये थोडीशीच आहेत, पहा, ही आहेत खेकड्यांची अंडी। तर अशा प्रकारे हे मांद आपल्याला सेपरेट करून घ्यायचे। या 6 ते 7 खेकड्यांमध्ये मला जवळपास अर्धी ते पाऊण वाटी मांद मिळालेला आहे। तर पहा, आता मी इथे कांदे भाजायला ठेवणार आहे गॅसवर। त्याआधी मी त्यांना कट्स मारून घेतलेले आहेत, म्हणजे ते आतमध्ये पर्यंत लवकर भाजतील। आणि गॅसच्या जाळावरच मी याला भाजून घेणार आहे, जास्त काळे करायचे नाहीत कांदे आपल्याला। आणि जोपर्यंत कांदे भाजत आहेत तोपर्यंत मी खोबरं सुद्धा शॅलो फ्राय करून घेते। तर या हंडीमध्येच मी खेकड्यांचं कालवण बनवणार आहे। तर आता याच्यामध्ये मी खोबरं टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी 1 ते 2 चमचे आय थिंक तेल टाकत आहे। तर तेल टाकून याला आपल्याला हलकासा लाल कलर येईपर्यंत छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर पहा, खोबऱ्याचा कलर थोडासा लालसर व्हायला लागलाय, तर याच्यामध्येच मी 1 चमचा अख्खे धणे घातलेले आहेत आणि खोबऱ्यासोबतच धणे सुद्धा आपल्याला छान असा वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। धणे तेलामध्ये भाजल्यानंतर खूप छान असा सुगंध येतो आणि त्यामुळे आपल्या रश्श्याला पण छान चव येते। तर पहा, खोबरं काढून घेतलंय आणि तोपर्यंत कांदा सुद्धा भाजून झालेला होता। त्याच्यावरची टरफलं जी जास्त जळाली होती ती मी काढून टाकलेली आहेत आणि आता हे सगळं भाजलेलं वाटण आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून जितकं होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खडे गरम मसाले सुद्धा घालू शकता, पण मी गरम मसाला पावडर वापरणार आहे म्हणून मी खडे गरम मसाले जास्त वापरलेले नाहीत। तर पहा, वाटण आपलं छान वाटून झालेलं आहे। आता याला मी काढून घेते आणि चला आता डायरेक्टली आपण रेसिपीला सुरुवात करूयात। याच्यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे तेल टाकायचं आहे। मी 4 ते 5 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे। हळद हलकीशी फ्राय व्हायला लागली की मी याच्यामध्ये हिंग सुद्धा टाकते। तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही हिंग स्किप करू शकता। आणि आता आपल्याला याच्यामध्ये वाटीमध्ये काढून घेतलेलं खेकड्यांचं मांद टाकायचंय आणि याला आपल्याला 2 ते 3 मिनिट छान असं फ्राय करून घ्यायचंय। हे मांद तेलामध्ये फ्राय होताना इतका घमघमाट सुटतो आणि या मांद्यामुळेच आपल्या खेकड्यांच्या रश्श्याला एक रिच फ्लेवर येतो।
तुम्ही जर याआधी कधी अशी ट्राय केली नसेल रेसिपी तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। तर आता याच्यामध्ये मी पावडर मसाले टाकले, 1 चमचा मिरची पावडर टाकली आणि 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला टाकला। तुम्ही नेहमी जो मसाला वापरता तो सुद्धा यूज करू शकता। आणि आता याच्यामध्ये आपण मिक्सर जारमध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकलेलं आहे आणि याला 4 ते 5 मिनिट मी मस्त फ्राय करून घेते। याच्यामध्ये मी जवळपास सगळे मसाले टाकलेत, फक्त गरम मसाला पावडर राहिलेली आहे ती आता मी टाकून घेते, 1 ते 1.5 चमचा। गरम मसाला पावडरच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये थोडासा मटण मसाला सुद्धा टाकू शकता किंवा फिश करी मसाला सुद्धा टाकू शकता, त्याने सुद्धा छान फ्लेवर येतो रश्श्याला। तर मसाला आपला फ्राय झालाय, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खेकड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि या फ्राय झालेल्या मसाल्यामध्येच आपल्याला खेकड्यांना व्यवस्थित 3 ते 4 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। तर या खेकड्या 1 किलो आहेत। तुमच्या जर खेकड्या जास्त असतील तर तुम्ही वाटणाचं प्रमाण दुप्पट करू शकता किंवा कमी असतील तर वाटणाचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता। याच्यामध्ये आता मी 1 ते 1.5 चमचा मीठ टाकणार आहे। आपल्याला जितका रस्सा बनवायचा आहे त्या अंदाजाने आपल्याला मीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे। मीठ टाकल्यानंतर मी गॅसची फ्लेम हाय केली आणि त्यानंतर या खेकड्यांना मी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेते। आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि 2 ते 3 मिनिट याला वाफ येऊन देते। पहा 2-3 मिनिट झालेले आहेत आणि छान अशी वाफ आलेली आहे। तुम्ही हे खेकडे असेच सुक्के सुद्धा बनवू शकता, थोडंसं पाणी घालून याचं सुक्कं सुद्धा तुम्ही बनवू शकता, पण आज आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये आता गरम पाणी ॲड करणार आहे। तर पाणी मी टाकणार आहे 3 ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। पाणी गरम आहे, गार पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपला जो रस्सा आहे त्याची चव थोडीशी कमीच होते। आपल्याला रस्सा किती घट्ट किंवा किती पातळ हवा आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकतो। तर पहा आता याला उकळी येणार आहे, तर मी याला परत एकदा थोडंसं मिक्स केलं आणि याला मी आता अर्धवट झाकणार आहे आणि आपल्याला याला लो गॅस फ्लेमवर 15 ते 20 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तर पहा 20 मिनिट झालेले आहेत आणि मी गॅसची फ्लेम लोच ठेवलेली होती आणि आता तुम्ही पाहू शकता आपलं जबरदस्त चवीचं खेकड्यांचं कालवण किंवा खेकड्यांचा रस्सा तयार झालेला आहे। तुम्हाला मी सांगू शकत नाही, हे इतकं टेस्टी बनतं। तुम्ही ही रेसिपी नक्की 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 ट्राय करा, भन्नाट बनते। तर आता मी गॅस बंद करणार आहे। आपला खेकड्यांचा रस्सा मस्त तयार आहे। ही रेसिपी तुम्ही खरंच नक्की एकदा ट्राय करा जर तुम्ही खेकड्या खात असाल तर। जसं की तुम्ही पाहू शकता आपल्या रश्श्याला खूप मस्त तर्री आलेली आहे। आता मी गॅस बंद केल्यानंतर तुम्ही पाहाल ही तर्री आणखी छान दिसेल। तर याच्यावर मी आता बारीक कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याचसोबत याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा टाकणार आहे। याच्याने आपला जो रस्सा आहे तो जास्त चटपटीत बनतो। तर आता आपलं खेकड्याचं कालवण वाढण्यासाठी तयार आहे, तरी सुद्धा मी याला 10 मिनिट असंच थोडंसं थंड होऊन देणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला याची सर्विंग करून दाखवते। पहा हे खेकड्यांचं कालवण किती टेस्टी दिसतंय। कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलंय मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचसोबत तुम्ही कशा प्रकारे खेकड्यांचा रस्सा बनवता, कालवण बनवता ते सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता। तर चला तर मग आता मी तुम्हाला याची सर्विंग करून दाखवते। हा कुकिंग व्लॉग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर आवर्जून मला तुमचे फीडबॅक द्या। मला रोज कमेंट्स येत असतात, मला खूप आनंद होतो। खूप जण आपल्या रेसिपी ट्राय करतात, त्यांना आवडतातही आणि आवर्जून ते कमेंट करून सांगतात पण तुम्ही सुद्धा रेसिपी केलीत ट्राय तर नक्की मला सांगा, मला खूप आनंद होईल। तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या कुकिंग व्लॉगमध्ये आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या। टिल देन बाय बाय।